वाव, मस्त आपले शेजवान चिकन नूडल्स झालेले आहेत. वाव, मी प्रणोती बोरसे तुमचे सर्वांचे प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आजची रेसिपी आहे चिकन हाक्का नूडल्स. वाव, मस्तपैकी एक वॉक घ्यायचा प्रथम आणि त्याच्यामध्ये एक अंडं आपण फोडून घालायचं. हे अंडं खूप छान आपण अख्खंच मी ठेवलेलं आहे, मी फेटून घेतलेलं नाही आहे, कारण मला ना त्याचं क्रम्बल करायचं आहे. क्रम्बल केल्याने काय होतं, ते थोडंसं ना पिवळं अंडं छान लागतं, म्हणून ते क्रम्बल करणार आहे. आता याच्यामध्ये मी काळं मिरं, पिंच ऑफ काळं मिरं घातलं आणि पिंच ऑफ मी मीठ घातलं आहे. आणि आता हे एका याच्याने आपल्या लाकडी कालथ्याने उपडं तिपडं करून ते छानपैकी असं मस्तपैकी त्याचा क्रम केलेला आहे. आणि ते काय अंडं लगेच शिजतं आणि ते करून घेऊन ते मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे. तुम्हाला मी इथे रिक्वेस्ट करत आहे की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि नवनवीन व्हिडिओला तुम्ही बघू शकाल. त्याचबरोबर इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला चांगल्या ट्रिक्स आणि टिप्स मिळतील. या इथे मी 4 चमचे ऑइल घेतलेलं आहे आणि 3 चमचे मी काश्मीरी रेड चिली पावडरची पेस्ट घेतली. आता आपण शेजवान नूडल्स करणार आहोत, तर इथेच तुम्हाला शेजवान सॉस कसा बनवायचा पटापट ते शिकवत आहे. तर इथे मी काश्मीरी रेड चिलीची पेस्ट 3 चमचे घेतली आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण, आलं आणि मिरची ह्याचा क्रश घालणार आहोत. त्याचबरोबर मी इथे रंग घालणार आहे, कारण आपल्या नूडल्सना हा लाल कलर दिसला पाहिजे, म्हणून पिंच ऑफ मी एक तंदुरी कलर घातलेला आहे. हा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता. मी ज्या तुम्हाला रेसिपी सांगत आहे त्या तुम्ही करत चला व्हिडिओ बघून आणि मला तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला रोज मी देत आहे, तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या किचनमध्ये करून बघा. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की इकडे आपण आलं, लसूण, मिरची घालून घेणार आहोत, ती घातलेली आहे. त्याचबरोबर मी इथे हॉट अँड स्वीट सॉस टाकलेला आहे, तो 2 ते 3 चमचे तुम्ही घालू शकता. इथे कॅचअप आपण घातलं असतं, पण कॅचअपनी ना अतिशय गोड मटमटीत होतं आणि ती चव बरोबर लागत नाही, त्यामुळे हॉट अँड स्वीट सॉस याला खूप छान वाटतं. मला इथे असं वाटतंय की थोडासा ना ऑरेंज कलर कमी आहे, म्हणून मी तो परत थोडासा घातलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे कुठच्या भाज्या घालायच्या असतील तर त्या जरूर घाला. म्हणजे ज्या भाज्या म्हणजे आपण कुठल्या घालतो, कोबी, सिमला मिरची आणि स्प्रिंग ऑनियन. मी काय केलं होतं, मला चिकन हाक्का नूडल्स हवेत, तर मी चिकन शेडेड नाही केली, तर मंचुरियन चिकनच्या केल्या होत्या. म्हणजे बोनलेस चिकन मी तळलं होतं, तेच मी इथे कट करून घातलेलं आहे. त्याचबरोबर मला इथे थोडासा आपला सोया सॉस घालायचा होता. सोया सॉसने ना एक छानपैकी कलर येतो. इथे मी मॅगीचा एक क्यूब टाकलेला आहे, तो सूप क्यूब असतो ना तो. त्याने काय होतं, मी कुठच्याही चायनीज रेसिपीमध्ये अजिनोमोटो घालत नाही. अजिनोमोटो घालत नसल्यामुळे आपल्याला गाडीवरच्या चायनीजची अगदी टेस्ट नाही येत, म्हणून मी हे क्यूब घालते की त्यांनी टेस्ट येतो. मी तुम्हाला म्हणाले होते की मी चिकन बोनलेस फ्राय केलं होतं, ते मी 2 तुकडे करून ते याच्यात टाकलेलं आहे. आता तुम्हाला ज्या हव्या आहेत त्या भाज्या घालून घ्या आणि छानपैकी टॉस करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या नूडल्ससुद्धा इथे टॉस करा. कसं आहे ना, तुम्ही आता या स्टेजला नूडल्स टाकल्या ना की त्या मस्तपैकी टॉस होतात आणि मग सगळीकडे रंग लागल्याने अगदी बाहेरच्यासारख्या वाटतात. तर हे आपण आता अंडं पण केलं होतं ना, तेही आपण टाकून घेणार आहोत. इथे कसं आहे की आता फक्त ना याच्यामध्ये जे आपल्याकडे रेडी आहे ते मिक्स करायचं आणि नूडल्स आपण याच्यात टॉस करून घ्यायचं की झाली आपली हाक्का नूडल्स तयार. अगदी सोपी आहे.
तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स कळत जातील. बघा मी केवढ्या टिप्स इथे देत आहे. बरेच वेळा काय होतं, आपण ना चिकनच्या मंचुरियन्स करतो, बॉल्स करतो किंवा असं टिक्के करतो, ते बरेच राहतात, कधीतरी राहतात आपल्याकडे. तर मग त्याचं काय करायचं, तर मग हक्का न्यूडल्स किंवा तुम्ही फ्राईड राईस कराल तर त्याच्यामध्ये ते घालू शकता, जेणेकरून तुम्हाला काय होईल की ते पटापट होऊन जातं. तयारी असेल तर कुठची गोष्ट पटकन होते. तर आता आपल्या या हक्का न्यूडल्स बऱ्यापैकी तयार आहेत, म्हणजे झाल्याच आहेत. तर आता आपण त्या सर्व करणार. आता तुम्ही म्हणाल की मी इथे कुठेच मीठ घातलेलं नाही आहे, तर खरं सांगू का, याला मीठ घालायची गरज नाही आहे, कारण आपण जे सॉस वापरला त्याच्यात होतं आणि या पण सॉसमध्ये होतं, सोया सॉसमध्ये, आणि त्याचबरोबर क्यूबमध्ये पण होतं. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.